रात्रीचाच खेळ चाले जयसिंगपुरातील लाखोंचा मुरुम कुणाच्या घशात? पालिका प्रशासनाच्या मौनाने संशय बळावला. शहरात भुयारी गटार, पाणीपुरवठा आणि गॅस पाईपलाईनच्या कामाच्या नावाखाली रस्त्याची अक्षरशः चाळण करण्यात आली आहे. मात्र या कामानंतर उरकून काढलेला लाखो रुपयांचा मुरुम रात्रीच्या अंधारात जेसीबीच्या साहाय्याने ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये भरून नेला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत असून यामागे नेमके कोणाचे हितसंबंध आहेत असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. दिवसभर रस्त्यावर धूळ, खड्डे आणि वाहतुकीचा त्रास सहन करणाऱ्या नागरिकांच्या नजरेआड रात्री मुरुम गायब होत असल्याची चर्चा शहरभर रंगली आहे. हा मुरुम नेमका कुठे जातो? कोणाच्या आदेशाने त्याची वाहतूक केली जाते? या लाखो रुपयांच्या शासकीय मालमत्तेचा लाभ कोणाला मिळत आहे? या प्रश्नांची उत्तरे मात्र नगरपालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी देण्यास तयार नसल्याने संशय अधिकच गडद होत आहे. विशेष म्हणजे शहरात सुरू असलेल्या या प्रकाराकडे संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष की जाणीवपूर्वक डोळेझाक अशी चर्चा आता उघडपणे सुरू झाली आहे. सार्वजनिक मालमत्तेची अशी विल्हेवाट लावली जात असताना पालिका प्रशासनाचे मौन अनेक प्रश्न निर्माण करत आहे. या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून मुरुमाची नोंद, साठा, वाहतूक आणि वापर याची माहिती सार्वजनिक करावी, दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. अन्यथा या कथित गैरव्यवहाराविरोधात तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे. मुरुम गायब होतोय, पण जबाबदार कोण? या प्रश्नाचे उत्तर आता नगरपालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनीच द्यावे अशी एकमुखी मागणी जयसिंगपूरकरातून होत आहे. ब्युरो रिपोर्ट, SR News 24.